पूनम पांडे जिवंत आहे मित्रांनो. हो, पूनम पांडेने आपल्या निधनाची खोटी बातमी दिली होती. पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीमुळं संपूर्ण कलाविश्वाला खूप मोठा धक्का बसला होता. तसेच सगळीकडे खळबळ माजली होती. परंतु पूनमने आपल्या निधनाची खोटी बातमी दिली होती. आज पूनम पांडेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर 2 व्हिडिओ पोस्ट केले आणि त्या व्हिडिओच्या मार्फत ती म्हणाली की मी जिवंत आहे, मी मेलेली नाही. मी आपल्या सर्वांची माफी मागते. मी अशी वागले आणि आपल्या भावना दुखावल्या, आपले सेंटिमेंट हर्ट झाले त्याबद्दल. पूनम म्हणाली की हे करण्यामागं माझं एक इंटेन्शन होतं. ते इंटेन्शन म्हणजे आपण ज्या गोष्टीविषयी बोलत नाही, ज्या आजाराविषयी बोलत नाही, ती गोष्ट प्रकाशझोतात आणायची होती आणि ती गोष्ट प्रकाशझोतात आली ती म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर. आज भारतामध्ये लाखो महिला सर्व्हिकल कॅन्सरने ग्रस्त आहेत. परंतु सर्व्हायकल कॅन्सरवर बोलायला कोणीच तयार होत नाही. माझ्या मृत्यूची बातमी आली आणि सर्वीकडे सर्व्हायकल कॅन्सरवर सगळे लोक बोलायला लागले. लाखो लोक त्याविषयी आज बोलत आहेत. लाखो लोकांनी त्यावर आर्टिकल लिहिलेले आहे आणि सर्व्हायकल कॅन्सर हा प्रकाशझोतात आलेला आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा अत्यंत सायलेंटली तुमचा जीव घेतो. सर्व्हायकल कॅन्सर हा आजार फार लवकर प्रकाशझोतात येणं गरजेचं होतं आणि ते माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे झालं. पूनम पांडेच्या या बातमीमुळे खरंच सर्व्हायकल कॅन्सरविषयी मला देखील पहिल्यांदाच कळालं आणि या विषयावर मी देखील रिसर्च केली होती. पण ही गोष्ट मजाकवारी घेत आहे की काय लोकांना खोटं सांगते, काय एड्यात काढायचे कामं पब्लिसिटीसाठी केलं, फॉलोअर्स वाढवण्यासाठी केलं. काही इंटेन्शन असलं तर ही गोष्ट तितकीच खरी मित्रांनो की सर्व्हायकल कॅन्सरविषयी आज लोक बोलताय. ही गोष्ट प्रकाशझोतात येणं खूप गरजेची होती.